नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की गावरान पद्धतीने लोणचं कसं बनवायचं, तेही कुठलाही बाहेरचा रेडीमेड मसाला न वापरता. मैत्रिणींनो, गावाहून येताना आमच्या आत्यांनी म्हणजेच माझ्या सासूबाईंनी मला असे कैऱ्या फोडून त्यांना हळद मीठ घालून एक बरणी दिली आहे. ते त्यांनी फोडून भरून ठेवलेलं खूप दिवस झालं, त्यामुळे त्या बरणीमध्ये त्या फोडींना मिठाचे भरपूर पाणी सुटले होते. त्यामुळे मी ते आधी थोडेसे सुकवून घेतले. खाली थोडासा कॉटनचा कपडा अंथरून घेतला आणि फॅन खाली सुकवून घेतले. सुकवून घेतले म्हणजे काय, पूर्ण कडक वाळवायचे नाही, फक्त त्याच्यातलं पाण्याचा अर्क असतो तो थोडासा कोरडा होईपर्यंत मी ते फॅन खाली ठेवले. फोडी थोड्या सुकवून होत आहेत तोपर्यंत आपण लोणच्याला लागणारा मसाला बनवून घेऊया. कढई गरम करून घ्यायची आणि नंतर मंद आचेवरती काळी मिरी, लवंगा, जिरी, थोड्याशा मेथ्या ह्या सगळ्या चांगल्या मंद आचेवरती भाजून यांची थोडीशी अशी भरभरीत, म्हणजे जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठाली पण नाही, अशी बारीक पावडर बनवून घ्यायची. मग त्यानंतर मोहरीची डाळ थोडीशी भाजून मिक्सरला फिरवून घेतली. इकडे तोपर्यंत कैरीच्या फोडी थोड्याशा सुकल्या होत्या, थोड्या नाही चांगल्या सुकल्या होत्या. आणि मग आपण आता बनवणार आहोत लोणचं. त्यामध्ये घालणार आहोत आपण मीठ, मोहरीची डाळ, लसूण घेतला आहे सोलून कापून आणि ही लाल तिखट घेतलं आहे. मग हे असे सुके मसाले, हळद, मीठ सगळं मिक्स करून एका बरणीत भरून घ्यायचं. तर हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि मैत्रिणींनो, मी याच्यात हळद घेतली नाही आहे, कारण फोडी सुकवून घेतल्या तरी पण फोडींना खूप सारा असा हळदीचा लेअर होता. फोडणीसाठी तेल गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये पहिल्यांदा लसूण तडतडून घ्यायचा, मग थोडं हिंग टाकून घ्यायचं, मग भाजलेली मोहरीची डाळ टाकून घ्यायची, लाल तिखट टाकायचं. लाल तिखट शेवटी टाकायचं जेणेकरून मिरची जळून जाणार नाही. ही अशी फोडणी पूर्ण बनवून घ्यायची, ती पूर्ण थंड करून घ्यायची, थोडी पण गरम नाही राहिली पाहिजे. मग थंड झाल्यानंतर ती फोडींवरती घालून घ्यायची. अशा प्रकारे आपले रेडी आहे मसालेदार घरच्या मसाल्यांचं लोणचं. असं गावरान पद्धतीने बनवलेलं लोणचं जेवणाची चव तर वाढवतंच, पण मनालाही गावाकडे घेऊन जातं. तुमच्या घरीही अशा पद्धतीने लोणचं बनवलं जातं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.